नमस्कार मंडळी, आज आपण या ठिकाणी भाजीपाला संशोधन केंद्र, भाजीपाला सुधार योजना, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली हे जे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं प्रक्षेत्र आहे त्या ठिकाणी आलो आहोत। आज आपण या ठिकाणी विविध पालेभाज्यांची लागवड कशी करायची आहे याबाबत माहिती घेणार आहोत। माझं नाव आहे डॉक्टर योगेश परुळेकर। मी भाजीपाला विशेषज्ञ म्हणून या ठिकाणी काम करतो। हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण लाईक करा, शेअर करा आणि विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा। कोकणचं हवामान जर बघितलं तर हे उष्ण आणि दमट हवामान आहे। येथील जी माती आहे त्या मातीमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्याकडे उपलब्ध असलेलं क्षेत्र याचा जर विचार केला तर भाजीपाला पिकांची लागवड ही फार मोठ्या प्रमाणावरती झालेली आपल्याला दिसून येत नाही। काही विशिष्ट पिकं आहेत ज्यामध्ये काकडी आहे, कलिंगड आहे, भेंडी आहे, रब्बी हंगामामध्ये वांगी आहेत, मिरची आहे। या पिकांची लागवड ही काही प्रमाणामध्ये शेतकरी अर्थार्जनाचं साधन म्हणून करत असलेला आपल्याला दिसून येतो। परंतु यामध्ये असा एक ग्रुप आहे ज्याला आपण पालेभाज्या असं म्हणतो आणि या पालेभाज्यांची लागवड मात्र पावसाळा संपल्यानंतर व्यापारी पद्धतीने शेतकरी करू शकतो। काही शेतकरी याचं चांगलं उत्पादन देखील घेत आहेत। आज आपण या ठिकाणी या पालेभाज्यांची लागवड कधी आणि कशी करावी याबाबत माहिती घेणार आहोत। जर आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या लावलेल्या आहेत। त्यामध्ये पालक आहे, मुळा आहे, माठ आहे आणि कोथिंबीर देखील आहे। या पालेभाज्यांची लागवड आपण पावसाळा संपल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून थेट एप्रिल मे महिन्यापर्यंत करू शकतो। आता पालेभाज्या म्हटल्यानंतर साधारणपणे एक 25 ते 40 दिवसामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्यांचं पीक आपण पूर्ण करू शकतो। म्हणजे या पद्धतीने जर विचार केला तर नोव्हेंबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंतच्या हा जो 6-7 महिन्याचा कालावधी आपल्याला मिळतो त्यामध्ये किमान 5 पालेभाज्यांची पिकं आपण या ठिकाणी घेऊ शकतो। आता लागवड कशा पद्धतीने करायची तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर गादी वाफे तयार केलेले आहेत आणि या गादी वाफ्यांवरती तुषार पद्धतीने पाणी देऊन किंवा तशी सिंचन व्यवस्था करून आपण त्यामध्ये पालेभाज्यांची लागवड केलेली आहे। पालेभाज्यांची लागवड करताना ओळीमध्ये आपण या ठिकाणी लागवड करायची आहे। बऱ्याच वेळा शेतकरी बियाणं जे असतो ते फेकून देऊन त्याची लागवड करताना आपल्याला दिसतो, परंतु त्यामध्ये आपल्याला जर त्याला काही वेळा खत द्यायचं असेल तर अशा वेळी त्या प्रकारच्या पेरणी पद्धतीमध्ये आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे आपण ओळीमध्ये त्याची लागवड या ठिकाणी करायची आहे। लागवड केल्यापासून मुळ्याचं जे पीक आहे हे पीक साधारणपणे 20 ते 25 दिवसामध्ये काढणीस तयार होतं पालेभाजी म्हणून। माठ आहे तो पण 20-25 दिवसामध्ये तयार होतो। पालकला मात्र साधारणपणे पालक आणि कोथिंबीर यांचा जर विचार केला तर 35 ते 40 दिवसाचा कालावधी या ठिकाणी आपल्याला मिळतो। जर ते बियाणं चांगल्या प्रतीचं असेल तर त्या बियाण्यांपासून आपण जर साधारणपणे 1 गुंठा क्षेत्रावरती त्याची लागवड केली तर किमान 250 ते 300 जुड्या हे आपल्याला एका गुंठ्यापासून मिळू शकतात। साधारण 10 रुपये जरी आपण त्याची किंमत पकडली तर एका वेळच्या लागवडीपासून एका गुंठ्यापासून 2.5 ते 3 हजार रुपयाचं उत्पन्न हे शेतकरी निश्चितपणे मिळवू शकतो। आणि जर असं 4 ते 5 वेळा लागवड केली तर किमान एका गुंठ्यापासून 10,000 रुपयाचं उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकतं। आता यामध्ये काही गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। विशेषतः याला बाजारपेठ किंवा विक्रीसाठी जी अडचण आहे ती कोणत्या महिन्यामध्ये येते? डिसेंबर जानेवारी या 2 महिन्यामध्ये मुळा भाजीसाठी अडचण विक्रीसाठी येऊ शकते, कारण त्यावेळी बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये मुळ्याची लागवड करतात। या 2 महिन्यामध्ये आपण मुळ्याची लागवड करणं शक्यतो टाळा। त्याच्याऐवजी पालक, लाल माठ, कोथिंबीर यावरती भर द्या, म्हणजे आपल्याला विक्रीचा प्रश्न येणार नाही। पुन्हा फेब्रुवारी महिन्यापासून मे महिन्यापर्यंत मात्र आपण सातत्याने या 4ही पिकांची लागवड इथे करू शकता आणि त्याच्यापासून चांगलं उत्पादन शेतकरी घेऊ शकतो।
आता विद्यापीठाने यामध्ये माठाची कोकण दुरंगी नावाची जात विकसित केलेली आहे, कोथिंबिरीची कोकण कस्तुरी जात विकसित केलेली आहे. पालक आपण ऑल ग्रीन नावाची जी जात आहे ती जात शेतकऱ्यांनी लावावी असं शेतकऱ्यांना सुचवतो. आणि मुळ्यामध्ये पुसा केतकी नावाची जी जात आहे ही जात आपण शेतकऱ्यांनी लावावी असं सुचवतो. त्यामध्ये माठ, मुळा आणि कोथिंबीर याचं बियाणं आपण स्वतः या ठिकाणी भाजीपाला सुधार योजनेमध्ये तयार करतो आणि हे विक्रीसाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी उपलब्ध आहे. आपल्या आवश्यकतेप्रमाणे शेतकरी बांधव हे बियाणं या ठिकाणावरून घेऊ शकतात आणि या पालेभाज्यांची लागवड करू शकतात. धन्यवाद.